महिला कामगारांचे आमरण उपोषण स्थगित, जतीन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल। वेवूर परिसरातील महिला कामगारांना कथितरित्या बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ सुरू असलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले। कामगार विभागाने तक्रारींची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय घेतला। दरम्यान या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून पालघर पोलीस ठाण्यात जतीन प्रकाश पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिला कामगारांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी FIR नोंदवून पुढील तपास सुरू केलेला आहे। महिला कामगारांनी न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। तसेच कामगार विभागाने संबंधित आस्थापनाची तपासणी करून कामगार कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित मालक आणि जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले। या प्रकरणामुळे पालघरमधील औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडालेली आहे। कामगारांच्या हक्कांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे।